आणि यानंतर पुढे बातम्यांचा वेगवान पद्धतीने आढावा घेऊयात। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरून हसन मुश्रीफांनी महत्त्वाचं वक्तव्य केलंय। जमेल तिथे महायुती आणि जमेल तिथे स्वबळावर लढणार आहोत असं हसन मुश्रीफ म्हणाले। शेवटी आम्ही एकत्र लढणार आहोत असं मुश्रीफ म्हणाले। त्यामुळे यंदाच्या निवडणुकीमध्ये महायुती की स्वबळ हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। जिल्हा परिषद, नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुकीची तयारी सुरू केलेली आहे। यापूर्वी अनेक वेळा आमच्याही बैठका झालेल्या आहेत आणि शेवटी एकत्र लढायचं असल्यामुळं जिथं आमचं जमेल तिथं युतीनं, न जमेल तिथं स्वबळावर आणि एकमेकावर टीका न करता झेंडा युतीचा फडकवायचं ठरलेला आहे। पुण्यात आमदार बापू पठारे यांना धक्काबुक्की केल्याची घटना समोर आली आहे। लोहगाव इथे झालेल्या एका कार्यक्रमात हा प्रकार घडलाय। या प्रकरणानंतर वडगाव-शहरी मतदारसंघात खळबळ उडाली। वडगाव-शहरी विधानसभा मतदारसंघात अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसोबत त्यांचा वाद झाला। हा वाद विकोपाला गेला आणि दोन्ही गटांमध्ये हाणामारी झाली। यात बापू पठारे यांना देखील धक्काबुक्की झाल्याचं समोर आलंय। या धक्काबुक्कीच्या घटनेमध्ये आमदार पठारे यांना किरकोळ दुखापत झाल्याची माहिती आहे। घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांना तातडीनं यामध्ये हस्तक्षेप करावा लागला। विद्यमान आमदारांना झालेल्या या धक्काबुक्कीमुळे इथं काही काळ तणावाचं वातावरण होतं। बापू पठारे हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार आहेत। त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या सुनील टिंगरेंचा पराभव केला होता। तर कालची ही घटना आहे। विद्यमान आमदारांना ही धक्काबुक्की झालेली आहे। याचं कारण अद्यापही कळू शकलेलं नाहीये, परंतु बापू पठारे यांना ही धक्काबुक्की झाल्याचं समोर येत आहे। टीईटी परीक्षेविरोधात महाराष्ट्रातील शिक्षक संघटना सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावणार आहेत। टीईटी परीक्षा महाराष्ट्रातील शिक्षकांना बंधनकारक केल्यास 2013च्या आधी सेवेत लागलेल्या 5.5 लाख शिक्षकांना फटका बसणार आहे। 1 सप्टेंबरच्या टीईटी परीक्षा बंधनकारक करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला महाराष्ट्रातील शिक्षकांचा कडाडून विरोध आहे। राज्य सरकारनं आपली भूमिका या संदर्भामध्ये जाहीर करण्याची मुंबई मुख्याध्यापक संघटनेची मागणी आहे। तर दरम्यान यावरती कल्याण डोंबिवलीतल्या शिक्षक संघटनेनं काय प्रतिक्रिया दिली आहे आपण जाणून घेऊयात। राज्यात टीईटी उत्तीर्ण होऊन शिक्षक नियुक्त होत आहे आता, पण पूर्वलक्षी प्रभावाने शिक्षकांना टीईटी देणं बंधनकारक केलंय। त्यामुळे शिक्षक सर्व धास्तावले आहे आणि शिक्षकाच्या मनात एक प्रकारची भीती निर्माण झाली आहे। तर माननीय महाराष्ट्र शासनाने आपली भूमिका स्पष्ट करून शिक्षकांना दिलासा द्यावा। शिक्षक क्वालिफाय होण्यासाठी किंवा शिक्षक होण्यासाठी डीएड बीएड हे शासनाने ठरवलेलं असताना परत तुम्ही त्यांना टीईटी परीक्षा द्यायला लावणं हे चुकीचं आहे। बरं, टीईटीचा अभ्यासक्रम निश्चित नाही आहे। त्यांनी बीएड डीएड सगळ्या प्रकारच्या वरिष्ठ निवड श्रेणी त्यानंतर या सर्व प्रकारच्या परीक्षा देऊनच त्यांनी त्या पदोन्नती मिळवलेल्या आहे। मग आता यासाठी वेगळी टीईटीची खरंच आवश्यकता आहे का? मग मी तर ह्या प्रश्नाचा मुळात टीईटीची परीक्षेची ही आवश्यकता आहे का? कारण सर्व परीक्षा देऊनच शिक्षक इथपर्यंत आलेला आहे। आता 25, 30 वर्ष शिक्षकांनी सेवा केलेली आहे। मग 25-30 वर्षानंतर जर एखाद्या इन्स्पेक्टरला सांगितलं का तुम्ही ग्राउंडची टेस्ट द्या, तर चालेल का? बुलढाण्याच्या संग्रामपूर तालुक्यातील बावनबीर गावामध्ये जगदंबा देवी विसर्जन मिरवणुकीला गालबोट लागले। अज्ञातानं विसर्जन मिरवणुकीवरती दगडफेक केल्यामुळे वाद निर्माण झाला। या वादानंतर 5 मंडळाच्या विसर्जन मिरवणूक एकाच ठिकाणी थांबलेल्या आल्या। दरम्यान या घटनेनंतर गावामध्ये तणावाचं वातावरण आहे। दरम्यान या गावामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलाय। दगडफेक करणाऱ्या व्यक्तीला अटक केल्याशिवाय विसर्जन करणार नसल्याची भूमिका या मंडळांनी घेतली होती। तर बुलढाण्यातल्या बावनबीरमध्ये सध्या तणावपूर्ण शांतता आहे। इथल्या ग्रामस्थांनी काय प्रतिक्रिया दिली आहे जाणून घेऊयात। सर्व मिरवणूक शांततेत चालू असताना शेवटचं मंडळ मल्हार मंडळाची मिरवणूक इथं चौकात आली असताना इथं अज्ञात समाजकंटकांनी तुफान दगडांचा मारा केला। जवळपास 700 ते 800 लोकांचा जमाव होता। इथं पोलीस 3-4 लोक होते। मी कुणकुण होतीच, पण मी त्याला सांगितलं की बाबा हे काहीतरी आहे तुम्ही पहा। त्यांनी वेळीच लक्ष दिलं, परंतु पाहिजे त्या प्रमाणात कुमक नसल्यामुळे देवीची विटंबना झाली। आता आमची मागणी आहे की कडक कारवाई व्हायला पाहिजे। 700-800 माणसं होती त्याच्यावर। त्यांची मिरवणूक एकदम शांततेत होते। आमचे सर्व मंदिरं असतात तिथं, पण आजपर्यंत आमच्याकडून असं कोणतीच झाली नाही। पण नेमकं आमच्या मिरवणुकीच्या वेळेस का होते
तर याबद्दल आमचं असं म्हणणं आहे की ते ताबडतोब त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अन्यथा पूर्ण जिल्हाभर आंदोलन करण्यात येईल. वर्ध्याच्या हिंगणघाटमधील कारंजा चौकामध्ये दुर्गा मूर्ती विसर्जन मिरवणुकीदरम्यान 2 गटांमध्ये वाद झालाय. विसर्जनाच्या वेळी 2 गट आमने सामने आलेले होते. हा वाद सोडवण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी केली. यावेळी गुन्हेगारी पार्श्वभूमीवर असलेल्या विशाल उर्फ वाढरू कुळमते आणि रामदास वाटणकर या दोघांनी धारदार शस्त्रानं हल्ला केला. यात पोलीस कर्मचारी जखमी झालेले आहेत. दरम्यान पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलंय. नाशिकच्या कळवण खुर्दमध्ये काल आदिवासी बांधवांच्या आंदोलनादरम्यान पोलिसांवरती दगडफेकीची घटना घडली होती. संतप्त आंदोलकांनी कळवण पोलीस ठाण्यावरती हल्ला करत दगडफेक केली. या दगडफेकीमध्ये पोलीस कर्मचारी माधुरी पवार या जखमी झाल्या होत्या. तर वार्तांकन करताना पत्रकार दीपक सोनवणे हे सुद्धा जखमी झाले होते. पोलीस ठाण्याचे गेट आणि दंगा नियंत्रण गाडी यांचं मोठं नुकसान झालंय. या घटनेनंतर दगडफेक करणाऱ्या 33 जणांवरती पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. कळवण खुर्द इथल्या शेतकऱ्यानं शेतमजूर विठोबा पवार यांचं अपहरण करून खून केल्याचा आरोप करत संबंधितांवरती गुन्हा दाखल करून अटक करावी या मागणीसाठी आदिवासी बांधवांनी कळवण पोलिसांसमोर ठिय्या आंदोलन केलं. यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये वाद झाला आणि त्यातूनच जमावानं थेट पोलीस स्थानकावरतीच दगडफेक केली. पुणे येथील नवले पुलाजवळ झालेल्या अपघात प्रकरणी गौतमी पाटीलच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. पुणे पोलिसांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी एका विशेष पोलीस अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे. पुणे पोलिसांकडून गौतमीला चौकशीसाठी नोटीस पाठवण्यात आली आहे. हा अपघात झाल्यानंतर गौतमी पाटीलची कार टोईंग व्हॅन आणून घटनास्थळावरून नेण्यात आली. ही टोईंग व्हॅन कोणी आणली याचा तपास सध्या पोलिसांकडून सुरू आहे. त्यासाठी परिसरातील सगळे सीसीटीव्ही तपासले जात आहेत. तर कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी देखील तातडीनं कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गौतमी पाटील बाबत केलेल्या वक्तव्याप्रकरणी शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. चंद्रकांत पाटलांनी मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड करण्यापेक्षा पोलीस स्टेशनला येऊन बोललं पाहिजे. तसंच ज्यांच्या आजूबाजूला अनेक गुन्हेगार आहेत त्यांच्याकडे चंद्रकांत पाटलांनी लक्ष द्यावं असं रवींद्र धंगेकर म्हणाले. तसंच गौतमी पाटीलची चूक असल्यास तिच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील रवींद्र धंगेकर यांनी केली आहे. माझं म्हणणं हा मोबाईलमधनं व्हिडिओ करून लोकांना दाखवण्यापेक्षा त्यांनी इथून हा सगळा तपासाचा भाग आहे. ते मंत्री आहेत, पालकमंत्री आहेत, कुठं मंत्री त्यांनी इथून बोललं पाहिजे. ज्यांच्या आजूबाजूला अनेक गुन्हेगार आहेत त्यांच्याकडे त्यांनी लक्ष द्यावं. ऑफिसमधनं व्हिडिओ करून त्याचा उपयोग नाही. चंद्रकांत पाटलांच्या ऑफिसमध्ये पाटील नावाचा व्यक्ती आहे. तो चंद्रकांत पाटलांचं काम बघतो. त्याचे सगळे मोबाईलमधले सगळे त्याचे मोबाईल आहेत, त्याचे नंबर आहेत, त्याची चेकिंग पोलिसांनी केली पाहिजे. गायवाळ आणि तो किती वेळा बोलला आणि दादांना किती वेळा निरोप दिला याची सगळी माहिती पोलिसांना मिळेल. पण सत्ता आहे आणि सत्तेत पोलीस काही करत नाही. वस्तुस्थिती आहे. ज्यांचा अंकुश आहे, ज्यांनी त्याच्यासाठी वाढवलेली ही पिलावळ आहे त्यांचा तपास. चंद्रकांत पाटलांच्या ऑफिसमध्ये पाटील नावाचा व्यक्ती आहे. तो चंद्रकांत पाटलांचं काम बघतो. त्याचे सगळे मोबाईलमधले सगळे त्याचे मोबाईल आहेत, त्याचे नंबर आहेत, त्याची चेकिंग पोलिसांनी केली पाहिजे. गायवाळ आणि तो किती वेळा बोलला आणि दादांना किती वेळा निरोप दिला याची सगळी माहिती पोलिसांना मिळेल. पण सत्ता आहे आणि सत्तेत पोलीस काही करत नाही. वस्तुस्थिती आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दुपारनंतर नाशिकमध्ये दाखल होणार आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेणार आहेत. कुंभमेळ्याच्या अनुषंगानं काही चर्चा आणि इतर विविध विषयांवरती एकनाथ शिंदे आणि अधिकाऱ्यांची चर्चा होण्याची शक्यता आहे. तर संध्याकाळी 7 वाजता नाशिकमध्ये एकनाथ शिंदे कार्यकर्ता मेळावा घेतील. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक शिवसेनेकडून मोर्चे बांधणी केली जाते. भाजपकडून देण्यात आलेल्या 100 पारच्या नाऱ्यावरती काय चर्चा होणार याकडे आता लक्ष लागलंय. शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वामध्ये 11 ऑक्टोबरला छत्रपती संभाजीनगरमध्ये मोर्चा काढण्यात येणार आहे. विभागीय आयुक्तालयावरती हा मोर्चा काढण्यात येणार आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 आणि सरसकट कर्जमाफी करण्याची मागणी ठाकरेंच्या शिवसेनेनं केली आहे. त्यासाठी 5 ऑक्टोबरपासून संपूर्ण मराठवाड्यामध्ये विविध ठिकाणी आंदोलनं केली जाणार आहेत. 5 ते 8 ऑक्टोबर दरम्यान ग्रामसभा, गावागावात बैठका घेतल्या जातील. 8 ऑक्टोबरला प्रत्येक तहसील आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात येतील. तर 11 ऑक्टोबरला ठाकरेंच्या नेतृत्वामध्ये विभागीय आयुक्तालयावरती शेतकऱ्यांचा मोर्चा काढला जाईल.
गेल्या काही दिवसांपूर्वी मराठवाड्यामध्ये ढगफुटी सदृश्य पावसामुळे प्रचंड नुकसान झालं. अनेक शेतजमिनी पाण्याखाली गेल्यानं अनेक पिकं मातीमोल झाली. याच पार्श्वभूमीवरती मनसे नेते आजपासून 3 दिवसीय मराठवाडा दौरा करणार आहेत. मनसे नेते बाळा नांदगावकर आणि सरचिटणीस मनोज चव्हाण यांच्यासह अनेक पदाधिकारी हा दौरा करणार असून लातूर, धाराशिव आणि सोलापूर इथल्या शेतकऱ्यांच्या ते भेटी घेणार आहेत. तर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना बी बियाणं आणि खतांची मदत मनसे पक्षातर्फे करण्यात येईल. राज्यातील महापूर आणि ढगफुटीला नैसर्गिक आपत्ती म्हणून जाहीर करा अशी मागणी करणारी याचिका औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आली आहे. तसंच एनडीआरएफ निकषांच्या तिप्पट मदत करण्याचा शासनाला आदेश देण्याची विनंती देखील याचिकेमध्ये करण्यात आली आहे. या याचिकेवर दिवाळीच्या सुट्टीनंतर सुनावणी होणार आहे. आपत्ती जाहीर करून राज्य सरकारनं हा ज्याला आपण सामान्य भाषेमध्ये म्हणतो की दुष्काळ जाहीर केला पाहिजे, त्याच पद्धतीनं हा ग्रीन ड्राउट आहे तो जाहीर केला पाहिजे आणि शेतकऱ्यांना या ठिकाणी जे काही आपत्तीग्रस्त सगळे लोक आहेत, विविध व्यावसायिक आहेत, ग्रामीण कारागीर आहेत, मजूर आहेत, यांना मदत दिली पाहिजे अशा पद्धतीची विनंती या याचिकेच्या माध्यमातून मी माननीय न्यायालयाला केलेली आहे. नागपुरात मेंदू ज्वर सदृश्य संशयित आजारानं मृत बालकांचा अधिकृत आकडा हा 10 वरती पोहोचलाय. 10 पैकी 5 मृत बालक महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातील असून ते नागपुरामध्ये उपचारासाठी आले होते, तर उर्वरित 5 बालक मध्य प्रदेशमधून नागपुरात उपचारासाठी आले होते. दरम्यान या बालकांच्या मृत्यूचं गूढ अजूनही कायम आहे, कारण त्यांचे मृत्यू अॅक्यूट इन्फेफेलायटिस सिंड्रोम यामुळे झाल्याचा संशय असताना त्या संदर्भामध्ये विविध टेस्ट निगेटिव्ह आल्याची देखील माहिती आहे. चे मुख्य आजार आहे जसं जॅपनीज एन्सेफॅलायटिस, त्याच्यानंतर मग चंदीपुरा, त्याच्यानंतर हर्पेक्स सिम्प्लेक्स व्हायरस आणि इतर सुद्धा व्हायरस हे सगळेच्या सगळे निगेटिव्ह आलेले आहे. म्हणजे आपण ॲट प्रेझेंट आता हे ॲक्यूट एन्सेफॅलायटिस सिंड्रोमचे पेशंट आहे की नाही याबद्दल अजूनही क्ल्यू मिळालेला नाही, क्वेश्चन मार्कच आहे. त्यामुळे आपण आता याला डेझिग्नेट नाही करू शकत की एईएसच्या हे डेथ आहे किंवा केसेस आहे. मध्य प्रदेशनंतर केरळ, राजस्थान आणि तमिळनाडूमधील कोल्ड्रीफ या कफ सिरपवरती बंदी घालण्यात आली आहे. कफ सिरपच्या सेवनानं आतापर्यंत 17 बालकांचा मृत्यू झाला. मृत बालक ही 1 ते 5 वर्ष वयोगटातील आहेत. छिंदवाड्यामधील पोलिसांनी औषध निर्मिती कंपनी आणि डॉक्टर प्रवीण सोनी यांच्यावरती गुन्हा दाखल करून डॉक्टराला अटक केली आहे. आणि यानंतर पुढची एक महत्त्वाची बातमी पाहूयात. शिर्डीतील साईबाबांना आंध्र प्रदेशातील साई भक्तानं 954 ग्रॅम वजनाचा आकर्षक नक्षीकाम आणि नवरत्नांचे खडे असलेला सोन्याचा हार अर्पण केलाय. 1,03,00,000 रुपये इतकी या सोन्याच्या हाराची किंमत आहे. किलो 74 ग्रॅम वजनाचा जो आहे तो सोन्याचा अत्यंत सुंदर आकर्षक असा हार जो आहे तो बाबांना अर्पण केलेला आहे. त्याची किंमत जी आहे ती जवळपास 1,02,00,000 आहे. भक्तांनी आपलं नाव जे आहे ते गुप्त ठेवण्याची विनंती केलेली आहे. अहिल्यानगरच्या शनी शिंगणापूर देवस्थानच्या कामकाजाबाबत आज जी परिस्थिती असेल ती जैसे थे ठेवा असा निर्णय उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं घेतलाय. मात्र जैसे थे परिस्थिती ठेवायची म्हणजे काय यावर दोन्ही बाजूंकडून दावे सुरू झाल्याची माहिती आहे. बरखास्त केलेल्या विश्वस्त मंडळाकडून प्रशासनानं आमच्याकडून अधिकृत पदभार घेतलेला नाही असा दावा केला जातोय. तर प्रशासनाचं म्हणणं आहे की विश्वस्त मंडळ बरखास्त झाल्यामुळे कामकाज सुरू केलेलं आहे. त्यामुळे न्यायालयाच्या जैसे थे या निर्णयानंतर प्रशासक आणि जुने विश्वस्त या दोघांमध्ये कारभाराचा दावा हा सांगितला जातोय. पुढची आहे संभाजीनगरमधली बातमी संभाजीनगरमधून आणलेल्या सिंहाच्या जोडीची आहे. कर्नाटकमधल्या शिवमोगामधून सिंहाची जोडी आणली. 8 वर्षांचे हे सिंह आहेत. आतापर्यंत हे कानडी भाषाच ऐकत आलेले आहेत. त्यामुळे संभाजीनगरमध्ये मराठीत बोलताना त्यांची काळजी घेणाऱ्यांचा चांगलाच कस लागतोय. त्यांना खाऊ घालणं, त्यांना शिस्त लावणं सगळंच अडचणीचं झालंय. मात्र यामध्ये मदत झाली आहे ती महापालिका आयुक्त जी श्रीकांत यांची. आयुक्तांना कानडी येते आणि त्यामुळे त्यांची मदत आणि संग्रहालयातील लोकांना घ्यावी लागते. पाहूयात. संभाजीनगरच्या प्राणी संग्रहालयातील ही सिंहाची जोडी
कर्नाटकच्या शिमोगामधून हे सिंह 3 दिवसांपूर्वीच संभाजीनगरच्या प्राणी संग्रहालयात आले. मात्र इथे आल्यानंतर इथल्या कर्मचाऱ्यांना या सिंहाशी संवाद साधताना भाषेची अडचण जाणवतीये. कर्नाटकमध्ये या सिंहाची काळजी घेणारे कर्मचारी त्यांच्याशी कन्नड भाषेतून संवाद साधत. त्यामुळे त्यांच्याशी संवाद साधताना इथल्या कर्मचाऱ्यांना मोठी अडचण होतीये. म्हणूनच इथल्या कर्मचाऱ्यांनी कन्नडची जाण असलेले संभाजीनगर महापालिकेचे आयुक्त जी श्रीकांत यांचीच मदत घेतली. छत्रपती संभाजीनगरचं अजून पर्यटनाचा वाढ करण्याच्या अनुषंगाने आपल्या सिद्धार्थ जू येथे 2 सिंहाचं जोडी जे अर्जुन आणि सुचित्र ते 8-8 वर्षाची आहे. लवकरच या सिंहांना मराठी भाषाही कळेल या दृष्टीनं प्रयत्न सुरू असल्याचं महापालिका आयुक्तांनी सांगितलंय. हा अर्जुन आहे, 8 वर्षाचा आहे. आता त्याला कानडी भाषिक आहे. थोडा हळूहळू आम्ही त्याला मराठी शिकवतो जेणेकरून त्याला तेवढा समजेल, कारण आपली जे हँडलर्स आहेत ते खूप अनुभवी हँडलर्स आहेत. असं म्हणतात की प्राण्यांना प्रेमाची भाषा पुरेशी आहे. मात्र जे शब्द कानावर येतात त्यांची त्यांना सवय झालेली असते आणि त्यानंतर काय करायचं हे त्यांना माहीत असतं. पण आतापर्यंत कन्नडमध्ये सूचना ऐकणारे हे सिंह थेट मराठी भाषा प्रदेशात आले आणि इथल्या कर्मचाऱ्यांची अडचण झाली. मात्र लवकरच हे सिंह संभाजीनगरच्या या प्राणी संग्रहालयात रुळतील हीच अपेक्षा. कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर. यासोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची.